उल्हास नदीवरती जी 12वेला पाणी पुरवठा आपण करतो ती लाईन ब्रेक झालेली आहे। त्या ब्रेक लाईन मी बघितली तेव्हा पातळी कमी होती पाण्याची, पण आत्ता जी पातळी वाढलेली आहे पाण्याची त्याच्यामुळे आपल्याला काम करणं होत नाही शक्य। पण तिथून स्टेमची लाईन गेलेली आहे, त्या स्टेमच्या लाईनवरून आपण आता सध्या कल्याणकरांना पाणी कसं जाईल हे आपण नियोजन करतो आहे आणि त्यासाठी सगळे अधिकारी वर्ग प्रशासन पूर्णपणे सहकार्य करता आहे। त्यासाठी आत्ता माझ्या जोडीला हेमलता पवार मॅडमही आहेत, त्यांनी पाणी दौरा केलेला आहे, त्यांची टीमही इथे आहे आणि माझी टीम पूर्ण आहे। आम्ही जेव्हा पाणी दौरा केला असा की जी परिस्थिती आज उद्भवलेली आहे ही आपत्कालीन परिस्थिती आहे, तर मी नागरिकांना एवढंच आव्हान करेन जे 48 तासाचा जो आम्ही इंटिमेशन दिलं होतं की पाणी येणार नाही, थोडं अजूनही कालावधी जाऊ शकतो, तर वाढणार आहे, 24 तासही होऊ शकतात। तर नागरिकांना मी एवढंच सांगेन की सहकार्य तुम्ही आम्हाला करण्यात यावं आणि जे काही पाणी येणार त्यावेळेस आम्ही तुम्हाला पुढची काही नियोजन असेल त्यासाठी तुम्हाला नक्की सांगण्यात येईल। धन्यवाद। प्रभागात सगळीकडेच पाण्यासाठी लोकांचे फोन येत होते, कालपासून पाणी नाही आहे सगळीकडे, नागरिक खूप त्रस्त झालेत। पण मी एवढंच आवाहन करू इच्छिते की आज आम्ही इथे मॅडमसोबत मी पण आलेली आहे, आपल्या महापौर मॅडम इथे भेट द्यायला आल्या होत्या। या प्लांटवरती जे काम चालू आहे, उल्हास नदीला जो पूर आला आहे त्याच्यामध्ये पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन होती तीच पाण्यामुळे ब्रेक झाल्यामुळे हा पाणी पुरवठा खंडित झालेला होता आणि आपले नगरपालिकेचे सगळे अधिकारी वर्ग इथं आहे आणि खूप चांगल्या प्रमाणात त्यांचं काम सुरू आहे। त्यांची पण तळमळ बघून आम्हालाही बरं वाटलं की ते इतकं नागरिकांसाठी काम करत आहेत। आता नैसर्गिक आपत्ती आहे, त्याला कोणीच काही करू शकत नाही। लाईनच तुटल्यामुळे आता नवीन लाईन टाकण्याचं काम इथं जोरात चालू आहे आणि एखाद्या वेळेस अजून थोडा वेळ लागू शकतो। तर सगळ्या नागरिकांना एवढंच विनंती करेन की त्यांनी थोडं शांतता आणि धैर्य ठेवावं, नक्कीच हे आणि सहकार्य करावं, नक्कीच लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो।